खूप टेस्टी शेंगदाणे पहा किती सुंदर झालेले आहे। हे शेंगदाणे हल्दीराम स्टाईल शेंगदाणे झालेले आहे। हे पहा खूप सुंदर आणि खूप टेस्टी झालेले आहे। नमस्कार, राधा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे शेंगदाणे आहे ना, मूंगफली, इसके मैं क्रिस्पी बढ़िया हल्दीराम स्टाइल से अच्छे ये खारे दाने बनाने वाली हूँ मैं। इसमें बेसन डालकर बहुत टेस्टी बनते हैं ये। तर हे पहा मी आता करत आहे आणि हिंदी मराठी दोन्हीमध्ये मी थोडं मिक्स सांगणार आहे तुम्हाला। तर थोडं म्हणजे हिंदीवाल्यांना पण समजलं पाहिजे। खूप लोकांची इच्छा होती का तुम्ही हे जे बनवता हे थोडं हिंदीमध्ये टाका, तर मला 2-2 व्हिडिओ बनायला पुरत नाही, म्हणून मग मी थोडं याच्यात हिंदी पण वापरणार आहे आणि मराठी पण वापरणार आहे। तर हे आता मी याचे दाण्याचं ते छान क्रिस्पी बनवणार आहे। तर पहा आता हे मी कसं बनवणार आहे। याच्यासाठी मी आता ये चने की दाल का ये आटा लिया है, बेसन, ये बेसन लिया है। इसमें आधा कप बेसन लिया है और ये नमक स्वादानुसार मैं डालूंगी इसमें। और ये चावल का आटा है 2 चम्मच और आधा कप ये बेसन लिया हूँ और हल्दी, जीरा पावडर और मिरची पावडर, तिखट घेतलेला आहे मी, हळद घेतलेली आहे आणि थोडं हिंग घेतलेलं आहे, कारण आपण बेसन टाकणार आहे ना, तर थोडं पचनाला थोडं असं हिंग घेणार आहे मी। तर हे आता हे मीठ घेतलेलं आहे, नमक स्वादानुसार नमक, जीरा पाउडर और ये चावल का आटा है, हल्दी है और मिर्ची पाउडर है, हींग है। ये इतना ये साहित्य इसमें लगने वाला है, तो ये सब मैंने लाके रख लिया हूँ। अब मैं इसको कैसे तैयार करना वो बताऊंगी। तो इसमें अपन क्या करने वाले हैं, इसमें थोड़ा ये हींग डालूंगी मैं, हींग, हे मिरची पावडर टाकणार आहे। हे पहा जास्त तिखट नाही आहे हे मिरची, म्हणून थोडं जास्तही टाकलं तरी काही फरक नाही पडत। आणि मीठ टाकणार आहे, हे पहा हे मीठ टाकलेलं आहे। नमक स्वादानुसार डाल दिया हूँ और ये चावल का आटा है 2 चम्मच। ये अच्छा खसर बनता है ये, इसलिए मैं थोड़ा 2 चम्मच चावल का आटा, ये जीरा पावडर है, जीरा पावडर टाकत आहे मी याच्यात, 1 चमचा जीरा पावडर टाकत आहे। थोडं हळद टाकणार आहे, ये हळद पाउडर, हल्दी डालूंगी मैं इसमें। और इसमें बेसन एकदम इतना बेसन नहीं डालूंगी मैं, थोड़ा थोड़ा डालूंगी। आपण याच्यात आता बेसन एकदम थोडं टाकणार आहे आणि थोडं पाणी टाकून हे करणार आहे याला, म्हणजे छान हे बेसन याच्यात लागलं पाहिजे, दाण्यात लागलं पाहिजे, म्हणजे असं वाटेल आपल्याला का दाणे म्हणजे बेसन लागलेलं नाहीये, पण हे जेव्हा आपण तळतो ना, तर तळल्यावर आपल्याला बरोबर समजते का हे बेसन लागलेलं आहे तळल्यावर। तर थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, आणि नंतर आपण तळून घेणार आहे। तर हे अंदाजे 200 ग्राम आहे हे दाणे, त्याचा आपण करणार आहे, जास्त नाही घेतलेला आहे। अजून आपण थोडं बेसन टाकू याच्यात, थोडं बेसन टाकणार आहे आणि खूप सुंदर हे हल्दीराम स्टाईलचे आपले हे शेंगदाणे होणार आहे। तर पहा मी तळल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे। थोडं पाणी टाकून आपण हे करणार आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे। जास्त पाणी टाकलं तर ते बेसन आपलं दाण्यातून निघून जाईल आणि ते असं लागणार नाही का याच्यात बेसन आपण टाकलेलं आहे म्हणून। तर हे थोडं आपण बेसन टाकून हे करणार आहे। पहा अजून थोडं पाणी टाकणार आहे, असं 1-1 चम्मच, अंदाजे 2-3 चम्मच पाणी लागते याला, जास्त पाणी नाही लागत। हे पहा आपल्याला बेसन थोडं
कमी झालेला आहे. अजून आपण घेणार आहे. जास्त बेसन नाही घेतलं मी, थोडं कमीच घेतलेलं आहे. अंदाजे अर्धा कप. तोपर्यंत आपण तेल ठेवून देणार आहे तापायला. ये कढ़ाई में तेल गरम करने को रख दी हूँ मैंने। अब इसमें मैं तेल डालूंगी। बहुत सुंदर ये दाने बनने वाले हैं। अब इसमें मैं तेल डालूंगी तलने के लिए। थोड़ा कम ही तेल डालूंगी मैं। बहुत सुंदर बनते हैं ये खारे दाने। मैं थोड़े थोड़े दाने डालूंगी इसमें। बहुत टेस्टी दाने बनते हैं ये। बहुत टेस्टी बनते हैं ये। देखो मैं अब तल के बताऊंगी। बहुत टेस्टी बनते हैं ये। देखो
बहुत टेस्टी लगते हैं और बहुत सुंदर बन रहे हैं। ये देखो, हे आपण कधी खाल्ले नसल असे हे दाणे बनत आहे छान हल्दीराम स्टाईलने क्रिस्पी बनत आहे। पहा, हे पहा, तळून दाखवत आहे मी तुम्हाला। पहा, पहा झालेले आहे आपले। आता मी काढत आहे। हे पहा, खूप सुंदर झालेले आहे। करून बघा तुम्ही एक वेळा, खूप छान होतात हे। खायला पण खूप टेस्टी होते। याच्यात हिंग वगैरे टाकलेलं आहे मी थोडंसं, म्हणजे पचनाला पण भारी नाही जाणार। थोडं हिंग टाकलेलं आहे मी म्हणून। आता पहा, अजून टाकत आहे मी। असे एक 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 टाकायचे म्हणजे छान मोकळे होतात ते। असं वेगळं वेगळं पसरून टाकणार आहे। पहा, खूप छान होते। झालं आपलं, होतच आलेलं आहे। एक फेर राहिलेला आहे। मी खूप कमी घेतलेलं होतं, 200 ग्रामचं करत आहे मी। 200 ग्राम दाणे घेतले होते, तर त्याचे मी हे खारे दाणे बनवत आहे छान, म्हणजे बेसन टाकून। खूप छान होते हे, खायला पण एकदम छान। आणि पहा किती ते सुंदर होत आहे। पहा, खूप छान झालेले आहे हे, खूप सुंदर झालेले आहे। खूप छान टेस्टी दाणे आपले हे झालेले आहे। पहा, खायला पण खूप टेस्टी लागतात हे। पहा, आपण एकदम आरामशीर करणार आहे हे। हे पहा, हे पहा, खूप छान झालेले आहे।
आता हे उरलेले टाकणार आहे मी. पहा. कमी आरावरच तळायचं, म्हणजे ते काय होते, कच्चे राहत नाही, बेसन छान हे होते, शिजून जाते. नाही तर जास्त आपण एकदम कडक आहार घेतला, गॅसची फ्लेम जास्त ठेवली म्हणजे ते जळू शकते. शेंगदाणे बेसन कच्चं राहील आणि दाणे जळून जातील, कारण आपण दाणे भिजवले नाहीये. आपले दाणे कोरडेच दाणे आपण बेसन लावलेलं आहे, म्हणून आपण आरामशीरच होऊ द्यायचा, म्हणजे छान होतात ते आणि खायला पण खूप छान लागतात. पहा. पहा, छान झालेले आहे आपले. पहा किती सुंदर हे शेंगदाणे, हे पहा खूप छान झालेले आहे. हे पहा, बेसन लावून मी शेंगदाणे केले आहे, किती सुंदर झालेले आहे, खूप छान. हे पहा, वाजत आहे, खळखळ वाजत आहे, म्हणजे छान झालेले आहे हे. पहा किती सुंदर झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे मी.